पुढच्या वर्षी नवीन मंडळ त्यांचा पाठीमागे राहून ते कार्यक्रम केले तरी इतक्यापेक्षा सुंदर कार्यक्रम होते। तुम्ही वृद्धा लोक तरुण भक्तांना तयार करा। एवढं जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रम गुरुच्या मार्गदर्शनाखाली केले तर बरं होईल म्हणून ते दोन शब्द गुरुचरणी अर्पण करून मी विराम देत आहोत। ओम शांति शांति शांति। महाराज जी को शतशः के लिए नहीं है, तरुण बच्चों के लिए है। तरुणाई अगर ठीक ठाक रहेगा, तरुणपन में अगर हम अच्छे व्यवहार करेंगे, हमारा बुढ़ापा भी जो है ऐसे ही बीतेगा। इसीलिए जो संस्कार जो है, संस्कार के बारे में मैंने दीक्षा के समय में बोला था। अधिक समय न लेते हुए महाराज जी का इस मार्गदर्शन की वजह से हम उनको शतशः धन्यवाद देते हैं। हमारे महाराज जी कन्नड़ में बहुत सुंदर प्रवचन करते हैं। भाषा के वजह से जो है वो नहीं बोल रहे हैं, फिर भी वो कन्नड़ में बोलेंगे। दो शब्द मैं हिंदी में बता दूंगा। लोगों का कहना है कि आप 2 शब्द जो है मार्गदर्शन कीजिए। हिंदी में भी बोलते हैं वो। जय मंगलम जय नमः पार्वते पति हर हर महादेव। ಕ್ಷೇತ್ರನಾಥ ವೀರಭದ್ರ ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯ ಚರಣಕ್ಕೆ ಹಣೆಮಣೆದು ಹಾಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿರುವಂತ ಶ್ರೀ 1008 ಜಗದ್ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರ ಪಾದಕಮಲಕ್ಕೆ ಹಣೆಮಣೆದು ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವ ನಾಗಣಸ್ವರದ ಪೂಜ್ಯರಿಗೂ ಹಾಗೆ ವಿರೂಪಾಕ್ಷ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೂ ಮೈಂದ್ರಿಯ ಪೂಜ್ಯರಿಗೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರುವ ವಿಜಯ್ ಕುಮಾರ್ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಿಗೂ ಅವರೆಲ್ಲ ಸಹಕುಟುಂಬಕ್ಕೂ ಹಾಗೂ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರ ಅಂತರಂಗದಲ್ಲಿ ಹೊಳೆಯುತ್ತಿರುವ ಪರಮಾತ್ಮನಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು। ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ದೇನು ತಿಳಿಯೋದಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಾ ಪಡ್ತೇನೆ। ಶರೀರವನ್ನ ಭಗವಂತನ ಕಡೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಮಪ್ರಭು ದೇವರು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೆಲದ ಗೊಂಬೆಯ ಮಾಡಿ ಜಲದ ಬಣ್ಣವನ್ನು ಉಡಿಸಿ, ನೆಲದ ಗೊಂಬೆಯ ಮಾಡಿ ಜಲದ ಬಣ್ಣವನ್ನು ಉಡಿಸಿ ಹಲವು ಪರಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಉಲಿಬ ಗೆಜ್ಜೆಯ ಕಟ್ಟಿ ವಾಯುವನಲ ಸಂಚಕ್ಕೆ ಅರಳಲೆಯ ಶೃಂಗಾರ ಮಾಡಿ ಆಡಿಸುವ ಯಂತ್ರವಾಹಕನು ಆರು ಬಯಲ ಕಂಬಕ್ಕೆ ಸಯವೆಂದು ಪರವ ನೆಲೆಗೊಳಿಸಿದಡೆ ಸಯವು ಅದ್ವಯವಾಯಿತು ಗುಹೇಶ್ವರ ಅಂತ ಅಲ್ಲಮಪ್ರಭುದೇವರು ಹಾಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಶರೀರ ಮಣ್ಣಿಂದಿದೆ, ಈ ಶರೀರ ಮಣ್ಣಿಂದಿರುವುದರಿಂದ ಇದನ್ನ ಸಂಸ್ಕಾರಕ್ಕೊಳಗಾಗಿ ಇದು ಭಗವಂತನ ಕಡೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕೆಲವು ನಮ್ಗ ಅಡತಡಿ ಮಾಡ್ತಾವ, ಇಂದ್ರಿಯಗಳು ಅಡತಡಿ ಮಾಡ್ತಾವ। ಆ ಇಂದ್ರಿಯಗಳ ಅಡತಡೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಸಂಸ್ಕಾರ ಬೇಕು। ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಟ್ಟಾಗ ಮಾತ್ರ ಭಗವಂತನಡೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅದ। ಆದ್ರೆ ಆ ಭಗವಂತನ ಕಡೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ಯಾವುದು ಬೇಕಂದ್ರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಬೇಕು। ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಆದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಈ ಭೂಮಿಯಿಂದ ಭಗವಂತನ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅದ। ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾಷಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಕ್ ಹೋಗೋದಿಲ್ಲ। ಈಗೇನಾದ್ರೂ ಈ ಭಾರತ ದೇಶದೊಳಗ
ಸಂಸ್ಕೃತಿ ಉಳಿಸ್ಬೇಕಾದ್ರ, ಸಂಸ್ಕಾರ ಉಳಿಸ್ಬೇಕಾದ್ರ ಯಾರಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ತಾಯಿಂದಿರಿಂದ ಸಾಧ್ಯದ, ನಮ್ಮ ಮಾತೆಯಿಂದರ ಸಾಧ್ಯದ. ಅವರು ಮಾತ್ರ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಟ್ಟು ಮಕ್ಕಳನ್ನ ಸಂಸ್ಕೃತಿ ಕಡೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಬಂದ್ರೆ ಮಾತ್ರ ಈ ಭಾರತ ದೇಶ ಸುಂದರವಾಗಿ ಒಂದು ಸಂಸ್ಕಾರ ದೇಶ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅದ. ಅದು ಯಾರು ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರ ನಮ್ಮ ತಾಯಿಂದರು ಮಾಡಬೇಕು, ಮಾತೆಯರು ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡುತ್ತೇನೆ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. धन्यवाद महाराज जी, आप नई नई बोलकर इतना सारा बात हमारे भक्तों को कह दिए हैं। आपका शतशः धन्यवाद। महाराज जी बोलते हुए बोल रहे थे, देह को देव के प्रति ले जाने के लिए हमको क्या करना चाहिए? हर एक का इच्छा है ना, है या नहीं है? तो इस देह को देव तक, भगवान शिव तक ले जाने के लिए क्या करना चाहिए हमको? तो उसके बारे में उन्होंने एक अल्लम प्रभु जी का बहुत सुंदर अभंग जो है उन्होंने बोला है। उसका सार इतना ही था कि देह को देव तक ले जाने के लिए इस देह को संस्कारों की नितांत आवश्यकता है। अगर संस्कार किए बगैर देह दोह देव के प्रति, शिव जी के प्रति जा नहीं सकता। वो संस्कार देने वाला गुरु हर एक इंसान के जीवन में प्राप्त करना हर जीव का कर्तव्य बनता है। केवल गुरु का प्राप्त करना ही महत्व नहीं है, प्राप्त करने के बावजूद भी जिसका आत्म साक्षात्कार, गुरु का साक्षात्कार, गुरु की कृपा नहीं होती, वो देह जो है देव तक जो है नहीं पहुंच सकता है। तो गुरु का संस्कार, गुरु का कृपा से पहले स्वामी जी कह रहे थे कि माता ही सर्वश्रेष्ठ गुरु होती है। इस भारत देश का संस्कृति को संवर्धन करने के लिए, इसको बरकरार अखंडित रखने के लिए माताओं के जो है ना सर्वश्रेष्ठ कर्तव्य होता है। इसीलिए आप माताएं जो है सभी सशक्त है। आपको देखकर मुझे बहुत खुशी हो रहा है। आप अपने बच्चों को ऐसे ही संस्कार करते हुए वीरभद्र जयंती अगले साल अच्छे मनाना चाहिए, इतना माँ स्वामी जी अपने संदेश में बोल दिए। अभी बहुत देर से हमारे एकनाथ कुलकर्णी, ये पहले ही इनका मनोगत व्यक्त करना चाहिए था। अभी जो है वो अपना मनोगत जो है दिवाळी आहे। ज्यावेळेस विजय स्वामी इथे आले मंदिरात, तर सगळ्यात पहिले प्रेम त्यांचं माझ्याबरोबर राहिलं आणि त्यांनी सांगितलं, गुरुजी तुम्हाला इथे शिवपुराण वाचायचं आहे. तर मी त्यांची आज्ञा पाळली आणि मी त्याप्रमाणे शिवपुराण वाचलं. तेव्हापासून त्यांचं आमचं असं प्रेम आहे की मी इथे गजानन मंदिरावरती बेसनपोळी दर गुरुवारला वाटतो. कधी त्यांना आवश्यकता असेल दत्त जयंतीचे पारायण वगैरे करतो. म्हणून सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की संत आपल्या घरात आले तर त्यांच्या पायाची जी माती आहे ते आपल्या चरणामध्ये लावला पाहिजे, डोक्याला लावली पाहिजे. त्याला म्हणतो आपण श्री गुरु चरण सरोज राजे. ज्यावेळेस तुलसीदासाचा जन्म झाला तर तुलसीदास जे होते त्यांचा जन्म झाल्यानंतर ब्राह्मणाने सांगून दिला होता की त्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला आहे. म्हणून मूळ नक्षत्रावर जर झालं तर अमंगलकारी आहे. म्हणून तुळशीदासाला आई वडिलांनी नाना नानीकडे पाठवून दिलं. आणि ज्यावेळेस तुळशीदास 12 वर्षाचे झाले तर नाना नानी दोघी शांत झाले. तर त्यावेळेस नाना नानी गेल्यानंतर तुळशीदास घरोघर भीक मागत होते. हे दृष्टांत मी याच्याकरता देतोय की ते आपल्या समोर जे बसलेले आहेत, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये गुरुचा आधार राहत नाही तोपर्यंत मनुष्याचं जीवन व्यर्थ आहे. मग ज्यावेळेस तुळशीदास एक सेठच्या दरवाजात आले
आणि भीक मागण्यासाठी तर लोकांना सांगितलं यांना भीक नाही द्यायची, हे अमंगलकारी आहे, यांचा जन्म मूळ नक्षत्राला झालाय. तर त्यावेळेस त्यांनी एक दंडा उचलला, सेठने माराकरता हात उचलला. तर तो हात जो धरणारे कोण होते, त्यांचे गुरु आचार्य नरहरिदास. तर सांगितलं सेठ ये क्या करते हो आप? म्हणे हा मुलगा अमंगलकारी आहे. म्हणे त्या मुलाला तुम्ही हात नका उचलू, मी याला नीन आणा असा ग्रंथ रचेन की जो विश्व प्रसिद्ध राहील आणि तो रामचरित्र मानस पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला. म्हणून गुरु सर्वात पूजनीय आहे. हे बघा, कोणत्याही कार्याला आपण जर व्यासपीठावर बसलेले आहे ते पूजनीय आहे. आणि पूजनीय असल्यावर आपण यावेळेस गुरुच्या जवळ बसतो. तर कबीरदासजीने चक्की चालवताना रडून दिलं होतं, चलती चाकी देख कर दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत बचाना. आता याचा अर्थ काय आहे की कोणीच वाचणार नाहीये, आज नाही तर उद्या कोणाला कोणाला जायचंय. तर त्यावेळेस हे शब्द कमालने ऐकले. कमाल म्हणजे कोण? कबीरदासाचा मुलगा. तर त्याने सांगितलं बापू चलती चाकी चलने दे, गटगट आटा होए, जो कील के पास बैठे हैं वही साबुत रहे, वही साबुत रहे. गुरु को जानकर जिसने शिक्षा पाई है, मैंने देखा कि उनके जीवन में निखार आई है. इसलिए समर्पण जो भाव है यही गुरु के पास होना चाहिए. जब राम जी जब आए रावण का अंत करके, तो कौशल्या ने कहा कि माता को आपने क्या कर दिया, रावण का अंत कर दिया. तो बोले मैंने थोड़ी किया माँ, उसके अहम ने उसका अंत कर दिया. इसलिए जब तक हमारा अहम नहीं समाप्त होगा, जब तक हम गुरु भक्ति नहीं कर सकते. इसलिए गुरु को जानकर जिसने शिक्षा पाई है, मैंने देखा कि उनके जीवन में निखार आई है. और जिन्होंने गुरु की गलतियां निकाली है, उसने जीवन में ठोकर खाई है. बनना चाहते हो तो मानव बनो, लिखना चाहते हो तो गुरु की वाणी लिखो, और करना चाहते हो तो नेक काम करो, और करना चाहते हैं तो नेक काम करो. जिसने गुरु को जानकर शिक्षा पाई है, मैंने देखा कि उनके जीवन में निखार आई. तू चिंता मत कर. जो बच्चा स्कूल में जाता है तो वो पढ़ता है. पहले बच्चे माता पिता के सुनकर अपने शिक्षक के पास जाते थे और पढ़ाई करते थे. आज ट्यूशन की आवश्यकता है. आज क्योंकि मोबाइल का जमाना है और इसलिए बच्चे आज के समय में माता पिता का अनादर कर रहे हैं. इसलिए जिसने गुरु की शिक्षा अच्छे से प्राप्त की है, उस गुरु ने ही तुम्हारी सफलता के लिए पुकार लगाई है. उन्होंने ही पुकार लगाई है. ये गुरु का जो कार्य है आप लोगों ने बड़े तन मन से किया है. मैं गजानन महाराज की सेवा करता हूँ, इसलिए आप लोग कल भंडारा पाएंगे. तो अन्न को गजानन महाराज ने पर ब्रह्म बोला है, और उनका एक ही मंत्र है गण गण गणात होते. मतलब गण गण गणा, अर्थात अपने अंतःकरण के अंदर जीव देखो, अन्न को पूर्ण ब्रह्म मानो, और अन्न का एक भी दाना नीचे मत गिरने दो. जो भी खाते हैं, जो भी माताएं बुजुर्ग हैं, उनके हाथों से अपनी प्लेट ले लो, और जहाँ पर भी अन्न का अपमान हुआ है वहाँ पर लक्ष्मी और अन्नपूर्णा दोनों श्राप देती हैं. इसलिए जो भी माताएं ज्यादा खाना बनाती हो, आज से बनाना कम कर दो, क्योंकि अन्न है पूर्ण ब्रह्म है. इसलिए मेरे से एक व्यक्ति ने प्रश्न पूछा कि आपके नजरों में सबसे मुश्किल काम क्या है. तो मैंने उनको बड़ा सोच समझ के कहा कि अपने नजरों के सामने अपने माता पिता को बुजुर्ग होते देखना, अपने नजरों के सामने. तो उन्होंने कहा कि आपके नजरों में यदि बुजुर्ग होना, तो बुजुर्ग तो सबको होना है. तो उन्होंने कहा कि इसी प्रकार से मैंने कहा कि जिस उंगली ने पकड़कर चलना सिखाया, आज जो माता पिता उस उंगली के लिए तरसते हैं, तो मेरे आंखों में पानी आ जाता है उन बुजुर्गों को से. तो इसलिए फिर उन्होंने पूछा कि पंडित जी आप क्या चाहते हैं. तो मैंने कहा कि यदि भगवान से किसी ने मुझे मांगने को कहा, तो मैं यही मांगूंगा कि उन माता पहुंचा दिया जाता है. बड़े बड़े उदाहरण है, मैं भी ज्यादा नहीं समझ दूंगा. अन्न को पूर्ण ब्रह्म मानो, अन्न को झूठा नीचे नहीं गिरने दो, और गुरु के चरणों में शरणागति. और विजय स्वामी साहब को मैं पुनः आशीर्वाद देता हूँ, क्योंकि उनका प्रेम मेरे साथ बना हुआ है, वो भी आशीर्वाद बना रहे.
और नेपाल नगर में जब भी सबसे पहले आए तो हमारे वसंत पवार जो है उनने मेरा परिचय करवाया। उनने मला गुरुजी तुम्हाला शिवपुराण वाचायचं आहे. म्हणलं ठीक आहे. तो गुरुची आज्ञा पाळत आलो आणि म्हणून सगळ्यांना आशीर्वाद आहे आणि गुरुचरणामध्ये माझे शब्द ठेवतो. जय. महाराज जी ने अल्प शब्दों में बहुत सुंदर अपना मनोगत व्यक्त किया। शिवयोगी नाम पाद रेणवः यत्र पतन्ति तदेव सदनम स्वर्गम पुण्यम ग्रहम यदि नाम। यही बात आगम में जो है शिव पार्वती के संवाद में, जहां जगत गुरु के पाद रेणव मतलब उनकी धूल जिस धरती पर गिरती है, जिस घर पर गिरती है, वही घर जो है ना ग्रस्त लोगों के लिए वही घर स्वर्ग है, स्वर्ग है ऐसे बोलते। तो आज आप नेपाल नगर के सभी सद्भक्त वीरभद्र जयंती के निमित्त से साक्षात काशी के विश्वनाथ जगदुरु विश्वाराध्य का अवतरण, वह भी वीरभद्र जयंती के इस शुभ अवसर पर हुए। आप सभी लोग महाराज श्री जी का जगदगुरुओं के दर्शन आशीर्वाद से हम तृप्त। और कुछ लोग लिंगायत माली है, लिंगायत बुराड़ है, लिंगायत तेली है, ऐसे अलग अलग जातियों में हम जो है अपने कर्म अनुसार बढ़ गए। तो तुम वीरशैव है, हम नहीं है, तुम गौली है, तुम वो है, वो है, ये है, ऐसे नहीं है। नीलकंठ शिवाचार्य ने क्रियासार में कहा है कि वीरशैव कौन है? विशब्देन उच्यते विद्या शिव जीवैक्य बोधिका तस्याम रमन्ते ये तो शैवा ते वीरशैवेति प्रकीर्तिता। वीरशैव 4 शब्द में स्वामी जी ज्यादा वक्त नहीं लूंगा। इस संदर्भ में वो भी विजय स्वामी ने बोल रहे थे गांव में, इस परिसर में, मध्य प्रदेश में कैसे वीरशैवों का कि कैसे कैसे समस्या लेकर हम लोग बैठते हैं। एक ही घर में एक ही परिवार के हैं, लिंगायत गौली है, कुछ लोग देव धारण करे और दूसरे भी दीक्षा ले लिए हैं, फिर बाद में वो हम नहीं है, वो देव को उतार के रखते हैं, हम लिंगायत गौली नहीं है। पहले सबसे पहले ये हमको समझना चाहिए वीरशैव और लिंगायत अलग अलग नहीं है, एक ही सिक्के का 2 बाजू है। उसके प्रति ज्यादा डिटेल्स मैं नहीं बताऊंगा। वीरशैव का मतलब वी मतलब विद्या। कौन सी विद्या? जीव और शिव को एक रूप करने वाले जो अध्यात्म विद्या है, इसमें रममाण होने वाला जितने ही शिव भक्त है वो सभी के सभी वीरशैव ही है। जब हम मनुष्य जन्म में जन्म लेते हैं, सबको जो है मोक्ष को प्राप्ति करना हमारी इच्छा होती है। वो मोक्ष प्राप्त करने के लिए गुरु के चरणों में शरण जाते हैं। जब गुरु ने हमको शिव जी दे देकर दीक्षा दे देते हैं। जीवात्मा परमात्मा ये अलग अलग न होते हुए वो एक ही स्वरूप है। तो इस ज्ञान को, इस अद्वैत को, शक्ति विस्तार द्वैत ज्ञान को पाने के बाद हर जीवात्मा जो है परमात्मा का ही स्वरूप होता है। मी लिंगायत गवळी, मी लिंगायत तेली, लिंगायत माळी, मी पंचम दीक्षवंत, ये जो पोट भेद है, ये सब जो शाखा है भूल जाना चाहिए। वर्तमान काल में हम सब वीरशैव, हम सब हिंदू एक है। आपने सुना होगा, बटेंगे तो सेब कहाँ रहोगे भाई? एकता में सेफ रहोगे। इसलिए इस वीरभद्र का जयंती के निमित्त से इस संदेश को आप सभी लोग लेकर जाएंगे। अब ज्यादा वक्त न लेते हुए मैं वेबसाइट जो है आने समय में जो है इससे भी और अच्छे ढंग से बनाएंगे। महाराज की जय। यावे घरात सद्गुरुनाथ, घ्यावे घ्यावे मला पदरात। यावे 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 घरात सद्गुरुनाथ, घ्यावे घ्यावे मला पदरात। वाट पाहोनी मन हे थकले, काय सांगावे आमुचे चुकले।
वाट पाहोनी मन हे थकले, काय सांगावे आमुचे चुकले, लोटू नका मला अंधारात, घ्यावे घ्यावे मला पदरात, यावे घरात सद्गुरुनाथ, घ्यावे घ्यावे मला पदरात, पीडा जन्माची माझ्या टळली, गुरु माऊली मला हो भेटली, पीडा जन्माची माझ्या टळली, गुरु माऊली मला हो भेटली, करा कृपेची हो बरसात, करा कृपेची हो बरसात, घ्यावे घ्यावे मला पदरात, यावे घरात सद्गुरुनाथ, घ्यावे घ्यावे मला पदरात, महादेव हो सांगे जगाला, नमन करा हो गुरु माऊलीला, महादेव हो सांगे जगाला, नमन करा हो गुरु माऊलीला, होईल कृपेची हो बरसात, घ्यावे घ्यावे मला पदरात, यावे घरात सद्गुरुनाथ, घ्यावे घ्यावे मला पदरात, यावे घरात सद्गुरुनाथ, घ्यावे घ्यावे मला पदरात, घ्यावे घ्यावे मला पदरात, घ्यावे घ्यावे मला पदरात. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. समुल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. प्रप्रथम वीरशैव मतस्थापनाचार्यवर्य आदि जगद्गुरु पंच आचार्यांच्या स्मरण करून या क्षेत्रनाथ वीरभद्र भद्रकाळी सहित वीरभद्र महास्वामींच्या चरणी वंदन करून या वीरभद्र जयंत्योत्सव तन्निमित्त या धर्मसिंहासनावर विभूषित असलेले श्रीमंत काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य भगवत्पादांच्या जीवचरणी अनंत अनंत शिरसाष्टांग नमस्कार करून या सभेवर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शतस्थल ब्रह्मी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य बाळापूरकर महाराजांच्या चरणी स्वामी आणि त्यांच्या सहकुटुंब जे मोदी परिवार आणि कमिटीचे सर्व सदस्य पंचक्रोशीहून आलेले समस्त सद्भक्तगण मातृगण आणि नेपाळनगरचे सर्व समस्त सद्भक्तगण कार्यक्रम फार सुंदर रीतीने चालले. जवळून स्वभाव बघावा. जेव्हा नेपाळनगरचे प्रसिद्धी आम्ही लांबून ऐकलो, पण जेव्हा महास्वामीजी बरोबर आम्ही इथं जवळ आलो तर जवळ आल्यावर इथलं जो स्वभाव आहे सगळ्या सद्भक्तांच्या आणि हे धर्मदर्शी विजय स्वामींच्या परिवारांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव फार सुंदर ओळखून आहे.
ओळखून आहे सगळं, सगळ्या बरोबर जुळते मिळते सगळं. इथला जो कार्यक्रम, इथला जो वैभव, एवढा मोठा साम्राज्य त्यांनी घडवलं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, हे फार अभिमानाची गोष्ट आहे. हे आपण 55 वर्षाचे हे जयंती आहे. 55 वर्षापासून तुम्ही हे जयंती उत्सव करत आलेले आहे आणि तुमच्या सगळ्या सद्भक्तांच्या अभिनंदन करावं लागतंय. मग अभिनंदन करावं लागतं. म्हणजे एवढा 55 वर्ष निरंतर हे जयंतोत्सव एवढा छोट्या गावात, एवढा अल्पसंख्याक समाजामध्ये तुम्ही जो करत आहे, फार अभिमानाची गोष्ट आहे. ते काल महास्वामीजी सुद्धा फार आनंद त्यांनी व्यक्त केले. आणि हे निरंतर जायला पाहिजे, निरंतर वर्षानुवर्ष वैभव रीतीने ते चालला पाहिजे, असे महास्वामीजी, महेंद्रगिरीचे महास्वामीजी आणि विरूपाक्ष शिवाचार्य सुद्धा त्यांच्या धर्म संदेश मध्ये सांगितले. नाही आणलं, नाही करून आणलं, त्यांच्या देवच भला. त्यांची परिस्थिती काय असते ते तुम्हाला सगळं माहिती आहे, पण मी सांगणार नाही. पण पार्वती भगवंताला प्रश्न विचारले. कसला प्रश्न आहे? अहो देवा, ह्या प्रपंचामध्ये, ह्या जगतामध्ये श्रेष्ठ कोण आहे, मोठा कोण आहे? तो व्यक्तीच्या पुढे कोणीही श्रेष्ठ असू नये, कोणीही मोठा असू नये, तशी श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे? त्याला जाऊन जगद्गुरूंचा आशीर्वाद दर्शन घ्यायचं काय गरज नाही. नेपानगर भक्तांना काशी विश्वनाथ अन्नपूर्णाही तुमच्या दारापर्यंत आलेले आहे. साक्षात विश्वनाथही तुमच्या दारापर्यंत आलेले आहे. आणि तुम्ही कितना मोठा भाग्यवान आहो. विजय स्वामी तसं साधी व्यक्तींना घेऊन आलं नाही त्याने. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपल्या परंपरामध्ये पंचपीठ हे गुरु परंपरा फार मोठा आहे, श्रेष्ठ आहे. कसं महाराज तुम्ही श्रेष्ठ आहे, मोठा आहे, कशासाठी मोठा आहे, कशासाठी श्रेष्ठ आहे, ते हे कळून घ्यायला पाहिजे, हे समजायला पाहिजे. कबीरदास म्हणतात, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय. गोविंद आपले कबीरदास म्हणतात, तुमच्या समोर गुरु ही उभा आहे आणि देवही उभा आहे. दोघं तुमच्या समोर उभा आहे. पहिला कोणाला नमस्कार करायचा? कबीरदास म्हणतात, पहिला गुरुला नमस्कार करा. श्रेष्ठ कोण झाला? गुरुच श्रेष्ठ झाला. का श्रेष्ठ झाला? तुमचं जो लग्न झाल्यावर काय 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 करत, अॅनिव्हर्सरी डे, मॅरेज अॅनिव्हर्सरी डे करून घेता का नाही तुम्ही? हा, तशी भद्रकाळी आणि वीरभद्राचा अॅनिव्हर्सरी डे तुम्ही साजरा करायचा. तो आहे फाल्गुना पौर्णिमेच्या दिवशी. फाल्गुना पौर्णिमेच्या दिवशी तो भद्रकाळी आणि वीरभद्राच्या शुद्ध फाल्गुना पौर्णिमा शुक्ल पक्षामध्ये, म्हणजे त्या कल्याण महोत्सवामध्ये एवढा शक्ती आहे. जे घरी कुणाचा मुलीचं लग्न झालं होत नाही, कुणाचा मुलांचं लग्न जमत नाही, तसंच असल्या भक्तगण इथं संकल्प करून त्या कल्याण महोत्सव मध्ये तुम्ही संकल्प केल्या तर 101% पुढच्या वर्षी येईपर्यंत तुमच्या मुलीचं आणि तुमच्या मुलाचं लग्न 100% होणार. नाही तर नागणसूर महाराजांना विचारा. ते कल्याण महोत्सव हे करायचं एक मोठा परंपरा आपल्या तिरुपतीमध्ये करतात. तुम्ही करते का ना कल्याण महोत्सव, व्यंकटरमण कल्याण महोत्सव?
श्रीशैल मल्लिकार्जुन मध्ये करतात, श्रीशैल भ्रमरांबा कल्याण महोत्सव. आणि इथं क्षेत्र वीरभद्र भद्रकाळीचे क्षेत्र आहे. तो वीरभद्र भद्रकाळीच्या तो कल्याण महोत्सव पुढच्या वर्षी जेवढे शक्य तेवढा संक्षिप्त रीती तुम्ही तो मांगल्यधारण अक्षतारोहण सगळं ते पद्धती विधी प्रकार तुम्ही करून ते एक प्रथा तुम्ही चालू ठेवा. आणि आलेल्या सद्भक्तांचं कल्याण होईल, आलेल्या सद्भक्तांचा संकल्प सिद्धीला येईल. त्यासाठी तो कल्याण महोत्सव ही इथं नेपाळनगरचे समस्त वीरशैव लिंगायत हेच करायचं ते नाही, सगळं 18 पंगडी जो धर्माचा जात आहे तो सगळा मिळून तुम्ही वीरभद्र भद्रकाळीचा कल्याण महोत्सव करा आणि तुमचा सगळा संकल्प सिद्धीला येईल असं मी सूचना देऊन आता ह्या येऊन मला 2 शब्द बोलायला तो अवकाश दिला तो इथं कमिटीना आणि विजय स्वामींना सगळं धन्यवाद समर्पण करून 2 शब्द महास्वामी चरण समर्पण करून मी 2 शब्द शिवम बोल. विष्णू लक्ष्मी आहे, भद्रकाळी वीरभद्र आहे. ಬೆಚ್ಚಕ್ಕೆ ಹಣವಾಗಿ ಬೆಚ್ಚನೆಯ ಮನೆಯವಾಗಿ ಇಚ್ಛೆ ನರಿವ ಸತಿಯಾಗಿದ್ದರೆ स्वर्गಕ್ಕೆ ಕಿಚ್ಚು ಹಚ್ಚೆಂದ सर्वज्ञ. एक सर्वज्ञ संत ने कहा है एक कल्याण महोत्सव कर लेने वाले सभी गृहस्थों के लिए कहते हैं इस संसार में जो है 3 वस्तुओं जिस किसको भी गृहस्थ को प्राप्त हो सकता है, उन गृहस्थ को अगर कोई बुला के संत ने बताया जाए कि देखो तुम मेरे पीछे आओ, मेरे साथ आओ, मैं तुम्हें स्वर्ग को लेकर जाऊंगा, स्वर्ग को दिखाऊंगा, अगर कोई कर रहे तो संत कहते हैं तुम्हारा वो स्वर्ग को आग लगा दो. मेरे स्वर्ग तो मेरे घर में ही है, मेरे स्वर्ग तो मेरे घर में ही है. वो घर में स्वर्ग कब होता है तो एक 3 वस्तुएं जिनके जीवन में प्राप्त है ना तभी वो स्वर्ग होता है. अन्यथा जो है कल्याण महोत्सव में जाके भद्रकाली वीरभद्र के सामने ही नतमस्तक होना पड़ता है. कितना ढेर सारे समस्या लेकर हम लोग जीवन जीते हैं. दूर से लगता है शादी कर लेने से आदमी सुकून से खुश हो जाएगा. अरे कितने लोग जो लोग नहीं कर रहे हैं ना, आप लड्डू बहुत खाए हैं जो छोटे छोटे जिसकी शादी नहीं हो गई ना उनको ऐसा लगता है सही में सचमुच में स्वर्ग गए वहां. तो बोलते हैं रहने के लिए छोटा सा घर हो जो पानी टपक टपक कर गिरना न हो, अच्छे घर हो मजबूत. पहला ये सब. दूसरा क्या है, इच्छे नरिव सतियागिद्दरे, पति के अनुरूप पत्नी अगर जिस गृहस्थ को मिला है, जिस गृहस्थ का इच्छाओं को जानकर पूरी इच्छाएं पूरा करने वाली पत्नी जिस पति को मिला हो. और तीसरी बात जो है खर्च करने के लिए जितना धन संपत्ति होना चाहिए उतना जिसके घर में रहे हो तो उसका घर क्या है, स्वर्ग है, स्वर्ग है. लेकिन ये 3 चीजों जो है ना समान रूप में कुछ लोगों को ये प्राप्त होता है कि जिसके घर में पैसा है तो बीबी, जिसके घर में पैसा है तो पति, जिसके घर में पैसा नहीं है पति पत्नी तो इतना प्यार से रहते हैं फिर भी पैसे के लिए झगड़ा होता है. इससे परे जो है पैसा भी है प्यार भी है. जहाँ प्यार होता है ना वहाँ भ्रम होता है, संशय होता है. तो ये सबसे जहर है संसार के लोगों में. तो ऐसी जो भावना ऐसी जो विचार जो है संसार में लेकर हम बैठते हैं तो इस कल्याण महोत्सव में जाकर जो भी सेवा करेगा, जो भी सुनकर उन मंत्रों का कान से श्रवण करेगा और जो भी भक्ति भाव से जो है उस कल्याण महोत्सव में जो है सहयोग देगा, सेवा करेगा, उसके सारे संसार के सारे दुख जो है ना दूर हो जाएंगे. मतलब क्या, एक दूसरों में जो गैर समझ है, गलत फहमियां है वो सब नष्ट हो जाता है.
आप किसी को पैसे मांगोगे तो कोई ब्याज से सही पैसा आपको देने के लिए राजी है, कोई पड़ोस वाला नहीं देगा तो बैंक वाले तो हर घंटे घंटे में दीदी आपको लोन लेना है क्या बोल के मैसेज आता है, लेकिन तुम्हारी गलत फहमी दूर हुआ क्या बोल के कोई नहीं पूछता। तो इसलिए शिव पार्वती विवाह महोत्सव या भद्रकाली वीरभद्र का कल्याण महोत्सव में महास्वामी जी जो आपको बताया, तब जो है आप अगले साल में जो है हो सके तो आप करके अपने दुख को, संसार के दुख को दूर करें। अभी विजय स्वामी यहाँ है। पंचशोधनोद्भूतन पंचतत्वादिनायकन पंचब्रह्ममयानोमी पंचाचार्यान जगत्कुरुन् विश्वेशलिंग संभूतम विश्वविद्याविभोदकम विश्ववंदम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरु। काशी ज्ञान सिंहासनाचे सनातन जगद्गुरु परंपरेला अनंत प्रणिपात करून श्रीमद ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 ज्येष्ठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगत कदम यांच्या दिव्यचरणी अनंत प्रणिपात करून श्री वीरभद्रेश्वर भद्रकाली जयंती महोत्सव नेपाळनगर यांच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रम मध्ये आजच्या धर्मसभेमध्ये उपस्थित असून आपला धर्म संदेश दिलेले आपलं नागासुरचे मठाध्यक्ष षटस्थलब्रह्मी श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी व तसेच मैंदरीचे मठाध्यक्ष षटस्थलब्रह्मी नीलकंठेश्वर शिवाचार्य स्वामीजी आणि हा कार्यक्रमाचे सर्व मार्गदर्शक आपलं बाळापूरचे मठाध्यक्ष षटस्थलब्रह्मी डॉक्टर विरूपाक्षेश्वर शिवाचार्य स्वामीजी व तसेच आपल्या कर्नाटकहून येऊन आपलं धर्मसंदेश कन्नडमध्ये दिलेले आपला करवटनाळ मठाचे धर्माधिकारी शिवकुमार स्वामीजी व तसेच आपलं हा व्यासपीठावर उपस्थित असताना आपला धर्मसंदेश दिलेले कुलकर्णी जी आणि हा व्यासपीठावर उपस्थित राजमौळे स्वामीजी आणि तुळशी रामेश्वर स्वामीजी आणि हा कार्यक्रमाचे केंद्रबिंदू आपलं विजयकुमार मोदी स्वामीजी आणि समस्त हा मंदिरचे पंच कमिटी आणि उपस्थित सर्व माता भगिनी समय आता आणखीन भूक पण लागलेलं आहे, लवकर सोडवा, अगोदरच थाळी वाज. ठीक आहे, आपण लवकर सोडणार. जास्त आज समय सुद्धा झालेले, कालच्या पेक्षा आज थोडा जास्तच झालं. थंड पण वाजत आहे. आपण आतमध्ये बसलेले आम्हाला काही कळत नाही तेवढं, तिथं बाहेर उभारलेलं त्यांना सगळं कळतं. जे तिथून वारं येत असतं त्यांना थंड वाजत आहे आपल्याला माहित आहे. आपण आज वीरभद्रेश्वर जयंती उद्या आहे, त्याकरता आज कालपासून जे महास्वामीजींचं पुरप्रवेश झालं काशी महास्वामीजींचं, आणि आपण सर्व त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपलं जे काय भक्ती सेवा आहे ते समापन केलेलं आहे. आणि आजचे जे कार्यक्रम म्हणजे आज अमावास्या सुद्धा आहे आणि वीरभद्रेश्वरच्या उच्च जयंती निमित्त जे काय अग्निकुंडाचे अग्निपुटू कार्यक्रम सुद्धा होणार आहे. आता पहाटे होणार आहे, शक्यतो उद्या आहे पण पहाटे अग्निपुटू होणार आहे. म्हणजे विशेष करून वीरभद्रेश्वर जिथं जिथं आहे वीरभद्रेश्वर मंदिर, ज्यांच्या जिथं जिथं त्या जात्रा महोत्सव करत असतोय
त्या जत्रा महोत्सवाचं मुख्य म्हणलं तर वीरभद्रेश्वराच्या मंदिराच्या जत्रा महोत्सवाचं मुख्य म्हणलं तर अग्निप्रवेश असा आहे. म्हणजे कुठेही असू दे मंदिर, वीरभद्रेश्वर मंदिर, ते अग्निप्रवेश अवश्य असणारच. कुठलाही प्रांत असू दे, कुठल्याही राज्यामध्ये आपण पाहतोय म्हणजे काही मुख्य देवालय आपण वीरभद्रेश्वरचं जरी पाहिलं, जरी का आपलं कर्नाटकमध्ये येडूर क्षेत्र आहे आणि आंध्रात कडपा रायचोटे क्षेत्र कडपा जिल्ह्यात आहे आणि आपलं आणखीन कर्नाटकमध्ये म्हणलं तर वेगवेगळ्या ठिकाणी रटगल नाही हलकट वीरभद्रेश्वर, ओमनाबाद वीरभद्रेश्वर, कुठेही आपण चांगलेरे म्हणा, जिथं जे वीरभद्रेश्वर मंदिर आहे तिथं मोठ्या प्रमाणाने अग्निप्रवेशाचं जे एक नियोजन असतोय. म्हणजे अग्निप्रवेश कशाला करायला पाहिजे, म्हणजे केलं तर काय होणार, न केलं तर काय होणार, असं जसं आपण बघितलं, कालच आपल्याला सांगितलं जे वीरभद्रेश्वराचं जनन कशामुळे झालं, हे त्यांनी उग्र स्वरूप आहे आणि त्यांच्या पत्नीचे नाव सुद्धा भद्रा काळे, त्यांनी पण उग्र स्वरूपच आहे. पण एक देवदेवताच्या जे अवतार एक ठिकाणी एक अवतार नावाने अवतरलेला आहे.